नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमित पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 3 एकरच्या प्लॉटमध्ये आपलं 2024-25 या खरीप हंगामात झालेलं खर्च आणि उत्पादन किती आहे ते बघू. शॉर्टमध्ये सांगतो. यामध्ये आपण KDS 992 या व्हरायटीची लागवड केलेली होती. तर हा 3 एकरचा प्लॉट आहे. यामध्ये जवळपास 14 क्विंटल आपल्याला सोयाबीन झालेला आहे. तर 14 क्विंटल म्हणजे सध्याचे भाव जवळपास 4,000 रुपये आहे. तर 56,000चं आपण सोयाबीन पकडू. आणि तुरीला आपण 2 पाणी दिलेलं होतं. आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, बघू शकता, विहीर आहे. तर 2 पाणी दिलेले होते. त्या कारणाने जवळपास 4 ते 5 क्विंटल आपलं वाढलेलं आहे. आणि टोटल 15 क्विंटल तूर झालेली आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की इथे अर्धा एकर आणि तिकडे शेवट अर्धा एकर इथे पाणी भरपूर झाल्या कारणाने तिथलं तूर वाहून गेली होती. म्हणजे 1 एकर जवळपास कमी पकडावं लागेल आपल्याला. तर टोटल आपल्याला 15 क्विंटलच्या जवळपास तूर झालेली आहे. तर सध्याची 6 ते 6,500 या दरम्यान भाव आहे. तर ते 90-95 हजाराची तूर पकडली. तर सोयाबीनच्या खर्चामध्ये आपलं सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये तूर आणि सोयाबीनचा खर्च पूर्ण निघालेला आहे. आणि 90 ते 95 हजार आपल्याला टोटल नफ्यात आहे. आणि इथे आपण नंतर हरभरा टाकला होता अर्धा एकर. आणि इथे पण जे डाब होती तिथे पाणी साचलेलं होतं. तर तिथे हरभरा टाकला होता आपण, ज्या की 92-18. तर एक बॅग बसली नव्हती 30 किलोची, जवळपास 22 ते 23 किलो बसली होती. तर त्यामध्ये आपल्याला इथे खर्च आणि नफा जवळपास सारखंच झालेला आहे. तर ते 2.5 क्विंटलच हरभरा झालेला आहे. तर ते आपण म्हणू शकतो की तोट्यात गेलेलं आहे. पण तुरीचा खर्च आणि नफा पकडला तर आपण तुरीमध्ये फायद्यात आहे. तर जवळपास 3 एकरच्या प्लॉटमध्ये आपल्याला 90 ते 95 हजार आपण नफ्यात आहे. धन्यवाद. आणि हे जे बघताय आपण, तर यावर्षी आपण धरणातला गाळ टाकलेला आहे, जवळपास 20 ट्रॉल्या. यावर्षी आपण बघू तर काय होते, पाऊस काय म्हणतो. तर यावर्षी सुद्धा 106% जवळपास सरासरीपेक्षा 5 ते 6% जास्त आहे. तर बघू यावर्षी काय होते. तर ठीक आहे, शॉर्टमध्ये सांगतो की आपल्याला यावेळेस 3 एकरच्या प्लॉटमध्ये 90 ते 95 हजार फायद्यात आहे. ठीक आहे, धन्यवाद.